महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा जर नैतिकता म्हणून दिला असेल तर मग पक्षात नैतिकता नाही का? मग पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सुद्धा नैतिकता म्हणून द्यावा लागेल. पण अडचण अशी आहे की सुनील तटकरेंची तशी इच्छा आहे का? कारण तटकरेंची इच्छा नक्कीच नसावी की चाकणकर पक्षातनं पायउतार व्हाव्या. नाशिक जिल्हा प्रशासनाकडून खरातला शस्त्र परवाना, आता ही इतकी छोटी अक्षरं दिसणार नाहीत पण याच्यात स्पष्टपणे तुम्ही वाचू शकाल कदाचित. बंधू अशोक खरातकडून हस्तगत करण्यात आलेल्या बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनाने दिल्याचे समोर आले. 15 ऑक्टोबर 2012 रोजी देण्यात आलेला या शस्त्र परवान्याचे 1 जानेवारी 2024 रोजी नूतनीकरण करण्यात आले. 24ला गृहमंत्री कोण आहे? 24चा मुख्यमंत्री कोण आहे? हे जे काय म्हात्रेबाई इज नॉट माय टाईप, द्या सोडून विषय. पण ह्यांच्याकडे जर एक कंटेंट असेल आणि यांच्या तोंडात दात असतील, जिगर असेल, बोलायची हिम्मत असेल तर 2024ला शस्त्र परवाना कुणी रिन्यू केला याच्यावरती बोला. पिण्याचं पाणी तर महाराष्ट्रात कुणी मागितलं तर देईल, तो काही मुद्दा नाही. आणि पिण्याच्या पाण्याचा मुद्दा काय सांगतात? हे काय आहे तो पिण्याच्या पाण्याचा विषय? दारणा धरणातनं पाणी द्यायचं होतं. पाणी द्यायचं होतं मिरगावला. मिरगावच्या ग्रामस्थांनी ग्रामसभेचा ठराव केला आणि ग्रामसभेच्या ठरावामध्ये सांगितलं की आम्हाला प्यायला पाणी द्या. कुणी प्यायला पाणी मागितलं तर पाणी दिलं पाहिजे. खातं कुणाकडे होतं? जलसंपदा विभाग. कोण सांभाळत होतं? तत्कालीन मंत्री जयंतरावजी सांभाळत होते. आता जयंतराव पाटलांकडे हे प्रकरण आलं. शिफारस होती रुपाली चाकणकरांची. चाकणकर तेव्हा एकत्रित राष्ट्रवादीमध्ये होत्या. आणि स्वाभाविक आहे, कुठल्याही गावाने पाणी मागितलं तर प्यायला पाणी दिलं पाहिजे. एखाद्या कैद्याला जेलरने पाणी दिलं म्हणजे काय त्या कैद्याच्या गुन्ह्यामध्ये तो जेलर सहभागी असतो? पाणी आहे शेवटी, ह्युमॅनिटी आहे ती. बरं, हे पाणी किती दिलं होतं? प्रतिदिन प्रति व्यक्ती 30 लिटर या क्षमतेने पाणी दिलं. प्रतिदिन प्रति व्यक्ती जर 30 लिटर क्षमतेने पाणी दिलेलं आहे आणि त्या क्षमतेचा जलकुंभ वर उभा केलेला आहे तर या जलकुंभाला पुढे नंतर पाईपलाईन लावून जर त्याच्यात ते पाणी खरातच्या फार्म हाऊसला वळवलं असेल तर त्यात जयंतरावांची तरी चूक कशी असेल? पण 2024चा शस्त्र परवाना कसा दिला याच्यावर बोला आधी, मग आम्हाला सांगा. आता या शस्त्र परवान्यावर होईल, पण पुन्हा एकदा नाशिककडे वळूया. अशोक खरात प्रकरणी तुम्ही जेव्हा एक मागच्या वेळेला पत्रकार परिषद घेतली तेव्हा थेट अनामिकाचे फोटो जेव्हा दाखवले, त्याच्यानंतर एक गदारोळ माजला, राजीनामे झाले होते. पुढचा अंक या सगळ्या चॅप्टरचा काय? त्याचा पुढचा अंक खरंच आज मला काढायचा नव्हता. मला आत्ता हेही बोलायचं नव्हतं, कारण आज मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांची रामनवमी आहे. त्यामुळे मी काही मर्यादा पाळून आहे आणि म्हणून मी ठरवलं होतं की आज बोलायचं नाही. पण ज्या लोकांना मर्यादा कशाशी खातात हेच माहीत नाही तर अशा लोकांना ठकासी व्हावे महाठक या न्यायाने आज उत्तर द्यावं लागलं. पण खरात प्रकरणावर मी नक्की बोलेन आणि मी 29 तारखेला नाशिकला सुद्धा जाणार आहे. रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्षाचा जे पद आहे त्याच्याबद्दलही सुद्धा आता अनेक चर्चा आहेत. त्यांनी तोही राजीनामा द्यावा. महिला आयोगाच्या पद जे आहे ते रिक्त झालेलं आहे. महिला सुरक्षा प्रश्न आहे, मुली गायब होत आहेत. या सगळ्या अँगलकडे, या सगळ्या एक केंद्रस्थानी जर बघितलं तर राजकारण, विज्ञानवादी भूमिका घेणारे अनेक नेते आहेत. पण त्यांचेच फोटो जर या अशा भोंदूबाबाबरोबर जर व्हायरल होत असतील तर महाराष्ट्राचं भवितव्य आणि या सगळ्या पुढाऱ्यांच्या नेत्यांचं भवितव्य याकडे तुम्ही कसं? मुळात महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा इतकी छोटी मागणी माझी तेव्हाही नव्हती, आत्ताही नाही. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा जर नैतिकता म्हणून दिला असेल तर मग पक्षात नैतिकता नाही का? मग पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सुद्धा नैतिकता म्हणून द्यावा लागेल. पण अडचण अशी आहे की सुनील तटकरेंची तशी इच्छा आहे का? कारण तटकरेंची इच्छा नक्कीच नसावी की चाकणकर पक्षातनं पायउतार व्हाव्या. चाकणकरांना जोपर्यंत सुनील तटकरेंचं सुरक्षा कवच आहे तोपर्यंत मला नाही वाटत की चाकणकरांना काही कोणी बोलेल म्हणून. कारण महिला बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे आहेत, सुनील तटकरेंच्या कन्या. खरं तर महिला आयोगाच्या संबंधाने खुट्ट जरी झालं तरी महिला बालकल्याण विकास मंत्र्यांनी त्याच्यावर बोललं पाहिजे, पण त्या एका चकार शब्दाने बोलत नाहीत. हे फार विशेष आहे. याच्यात अजून एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की मला स्वतःला जर विचाराल व्यक्तिगत, अपार्ट फ्रॉम द पार्टी पॉलिटिक्स, पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन जर सांगायचं झालं तर मला असं वाटतं की महिला आयोगावर खरंच कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसणारी व्यक्ती असली पाहिजे. पण जर तुम्हाला राजकीय पक्षाची व्यक्ती ठेवायचीच असेल
तर मग ते JPC सारखी पद्धत करावी लागेल. जशी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी असते त्या पद्धतीने, की त्याच्यामध्ये विरोधी पक्षाचेही आणि सत्ताधारी पक्षाचेही असे दोनही पक्षाचे सदस्य त्या महिला आयोगात असावे, जेणेकरून महिला आयोगाचं राजकीयकरण होणार नाही आणि त्याचं पॉलिटिसायझेशन करत एक सिलेक्टिव्ह ॲटिट्यूडने कोणी काम करणार नाही. हे त्यात केलं गेलं पाहिजे. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.